चला. कालची प्रॅक्टिस सगळ्यांनी केली असं गृहीत धरतो आहे. आणि नेसेल केली तर आता अजून पुन्हा प्राजक्ता मॅमनी करून घेतली खूप छान प्रकारे. सो सगळ्यांनी ती प्रॅक्टिस व्यवस्थित करा. आता आजचा जो लेसन आहे हा अतिशय सुंदर आहे आणि महत्वाचं पण आहे. शेअरिंग कुठे गेली माझी? आहे, स्क्रीन शेअर दिसतंय आम्हाला. ओके. अं, मला नाही दिसत आहे. आय एम मी गोइंग टू बॉब. स्टॉप शेअर अँड अगेन शेअरिंग. ओके. हा हा. सो टुडेज लेसन नंबर. कालचा कुठला दिवस होता आपला, कोणाला आठवतो का? 17वा, 18वा, किती 17वा. ठरले? 17वा. 17वा. ओके, व्हेरी गुड. आणि आजचा आहे 18वा. आता ह्या पिक्चर मध्ये बलून दिसत आहे आणि त्याला बांधून एक चिठ्ठी आहे आणि ती आकाशामध्ये उडती आहे. सो आज आपल्याला आपले असेच जे राहिलेली कामे आहेत जी खूप दिवसापासून करायची आहे पण वेळ मिळत नाहीये, कंटाळा येतो आहे, अशा काही काही आपल्या विश लिस्ट आहेत जी लिस्टमध्ये पेंडिंग कामं पडलेली आहे. ती आपल्याला अशीच युनिव्हर्सकडे हवे तशी पाठवायची आहे, बलून लावून. सो आजचा लेसन आहे. पुढे बघूया काय सांगते हा लेसन. 18वा दिवस, कामाची जादूची सूची. ओके. हम्म. हे जग जादूमय गोष्टींनी भरलेले असून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याची प्रतीक्षा ते करीत असते. एडन फिलपॉट्स, 1832 ते 1960, कादंबरीकार आणि कवी. यस. आता हे जे जग आहे हे जादूमय गोष्टीने भरलेलं आहे, पण आपण कधी बघत नाही ही जादू. तुम्ही बघा तेव्हा तुम्हाला दिसेल. आणि ती बघण्याची दृष्टी असली पाहिजे. आपण वेगळ्याच याच्यामध्ये गुरफटलेलो असतो. आज जर तुम्ही काश्मीरला गेलात तर तुम्हाला तिथली झाडं, तिथले घरं, तिथलं वातावरण अगदी वेगळं, जादूमय. परमेश्वराने कसं बनवलं, म्हणजे जे बर्फाळ प्रदेश आहे तिथे मला झाडची पानं कशी बनवलेली आहे की तो बर्फ असा खाली गेला पाहिजे, पानावर नको राहायला. कसं त्याला सुचलं असेल? मग ही एक जादू नाही का? राजस्थानला जा, पुण्यामध्ये बघा, वेगळी वेगळी झाडे, वेगळी वेगळे फुलं, वेगळे वेगळं सगळं, म्हणजे एक जादू आहे. पण ती बघायची आपल्याला, आपला दृष्टिकोन चेंज करायचा आहे. पूर्ण जगच जादूमय आहे. झाडांची पानं वेगवेगळी, फुलं वेगवेगळी, सुगंध वेगळा. फक्त आपल्याला आपली बुद्धिमत्ता जास्तीत जास्त प्रगल्भ करायची आहे आणि ती आपल्याला ते बघायचं आहे. फक्त ते प्रतीक्षा करीत असतं की तुम्ही कधी बघता ही जादू. सो कादंबरीकार आणि कवी एडन फिलपॉटस यांनी हे आपल्याला सांगितलंय. सो आज आपण आपल्या बुद्धिमत्तेची शक्ती वाढवूया. आपल्याला काय बघायचंय? आपल्याला फक्त पॉझिटिव्ह बघायचंय. एक निगेटिव्ह बघितलं तर 10 निगेटिव्ह आपल्या समोर येतील, एक पॉझिटिव्ह बघितलं तर 10 पॉझिटिव्ह आपल्या समोर येणार आहे. तर आज आपण आपल्या ह्याच्यामध्ये सगळीत जास्तीत जास्त आपल्या बुद्धीला चालना देऊया की आपण काय अजून चांगलं बघू शकतो किंवा अजून काय होऊ शकतं छान छान गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये. सो पुढे. खरोखरच आपण जर नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल ही कृतज्ञता हीच आपली सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. ती नेहमी तुमच्या बरोबर असते, सदैव तुमच्या मदतीला तयार असते. ती कधीही तुम्हाला अपयश येऊन देणार नाही किंवा तुमचा विश्वासघात करणार नाही. तुम्ही जितके जास्त तिच्यावर अवलंबून राहाल तितकी ती जास्त मदत तुम्हाला करेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचे आयुष्य समृद्ध होईल. आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला कृतज्ञतेवर आणखी कसं अवलंबून राहायचं हे शिकता येईल. त्यामुळे ती आणखी जादूच्या गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणेल. येस. आपण खरोखरच जर नीट विचार केला, आणि विचार हा आपण कशाने करतो? आपल्या बुद्धीने करतो. तर एक लक्षात ठेवा, आजपासून पुढे तुम्ही तुमच्या बुद्धीला रोज सकाळी धन्यवाद द्या, तुमच्या ब्रेनला धन्यवाद द्या. कारण ब्रेन आहे म्हणून आपण विचार करू शकतो. आपल्या बॉडीचा बॅलन्स आहे, आपल्याला बघण्याचं सेन्स, हे सगळं आपल्याला ब्रेन, इवन विचार सकारात्मक, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ब्रेन मधून होतात. तो आजपासून लक्षात ठेवा, आपल्या ब्रेनला आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे.
आणि आपण प्रकृतीकडे बघा, पशु पक्षी कशी काम करतात, कसं त्यांना कळतं मला घरटं बांधायचं आहे, माझ्या पिल्लाला कसं जीव घालायचा आहे, कुत्र्याला कसं कळतं, मांजरीला कसं कळतं, लायन आहे, वेगवेगळे प्राणी आहे. तुम्ही एक सिंपल, आणि मी नेहमी विचार मला हा जास्तीत जास्त तेव्हा येतो जेव्हा मी सायन्स मुलांना शिकवत असते, तेव्हा मला जेव्हा मी ते स्ट्रक्चर, लीफ स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर, किडनी फंक्शन, किती आत आतमध्ये त्यांचे कसे कसे सेल्स आणि कसं ते काम करतं, म्हणजे किती मोठा चमत्कार आहे हा. आणि आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि यासाठी आपल्याला पुढे नेण्यासाठी एकच, डे 1 पासून ते आज डे 18 पर्यंत आपण एकच गोष्ट शिकत आहोत, ती म्हणजे कृतज्ञता. ही आपली सगळ्यात छान मैत्रीण बनणार आहे. ही जेव्हा तुमच्या सोबत राहील ना, तुमच्या मदतीला सगळं तयार होईल. ऑटोमॅटिक तुमचे कामं होईल. तुमच्याजवळ अपयश असं येऊ देणार नाही. पण त्यासाठी तुमची आतमध्ये तुमच्या स्वप्नांची इंटेन्सिटी, तुमचे विचार ही तेवढेच जास्त महत्वाचे. नाहीतर तुम्ही म्हणाल, मी अफर्मेशन बोलतो, मी लिहितो, आता देव मला आणून दे, असं होणार नाही. तुमच्या स्वप्नांची किती ज्वलनशील आहे तुमची स्वप्न, हे कसं कळतं? आता इथे एवढे लोक असतात, एकट दुकट लोक आहे ते विचार म्हणजे आन्सर्स देतात, एक दोन आहे ते आन्सर म्हणजे रिस्पॉन्स देतात. काही आहे ते अभ्यास करतात, काही आहे ते अभ्यास करतही नाही. मी कोणाला पॉइंट आउट करत नाहीये, पण एक जस्ट एक्झाम्पल देते आहे. मग तुमचे स्वप्न किती महत्वाचे हे याच्यावरून कळतं. आपलं काय असं मेंटॅलिटी झाली असते, चार लोकांनी हो हो म्हटलं मग मला काय म्हणायचंय हो हो, कारण आपण स्वतःला इम्पॉर्टन्सच देत नाही की मी किती महत्वाचं आहे माझ्या आयुष्यासाठी, माझे स्वप्न किती महत्वाचे आहे माझ्या आयुष्यासाठी. जर मला, मी जर टू वे कम्युनिकेशन करेल, माझं मी हे दाखवेल, जे काय माझं पार्टिसिपेंट्स दाखवेल, तर याचा अर्थ आहे की तुम्हाला खरंच वाटतं की तुमची ती स्वप्न पूर्ण व्हावी. पण फक्त रोज आपण यावं बसावं ऐकावं, ऐकल्याने छान वाटतं आणि ऐकल्याने लिहिल्याने होतं, तर असं होणार नाही. मग आता तुम्हाला ही कृतज्ञतेची जादू समजली आहे, आता तुम्हाला कळलंय की नाही मला काय करायचंय, तेव्हा अलर्ट होऊन काम करा. कृतज्ञता सोबत असू द्या, तुमच्या स्वप्नांना इंटेन्सिटी द्या, पावर द्या, जितकं जास्त होईल तेवढा अभ्यास करा. आणि असं कधीच होणार नाही की तुम्ही खूप कृतज्ञता खूप जास्त केली आहे, ओव्हर म्हणजे अगदी म्हणजे असं काय म्हणणार त्याला, अति झाली आहे कृतज्ञतेची, असं आपण कधीच नाही करू शकत. आणि हे जर केलं तर आज आपण इथे नाही राहणार, आपण तिकडे दुसऱ्या वेगळ्या दुनियेत राहू. आणि तुम्ही जर यावर जितकं अवलंबून राहाल ती तुम्हाला जास्तीत जास्त मदत करेल. सगळीकडे कुठे बघा कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता, हे तुमचं आयुष्य बदलून टाकेल, समृद्ध करेल. आणि या कृतीमधून या कृतज्ञतेवर आणखी कसं आपण अवलंबून राहायचं हे आपल्याला शिकायचं आहे. आणि आपल्यामध्ये कशा जादू घडून येतील हेही आपल्याला पुढे बघायचं आहे. ती तुम्हाला जादूसारखी तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडवून आणेल. तुम्ही इमॅजिन केलं नाही तेवढं ते होणार आहे. पण त्यासाठी इंटेन्सिटी, मी नेहमी नेहमी ही गोष्ट बोलते, रोज सांगते, स्वप्नांना इंटेन्सिटी तुमची पाहिजे. तुमच्या मस्तिष्क पटलावर तुमचं पिक्चर क्लिअर पाहिजे की तुम्हाला खरं काय करायचं आहे, तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचं आहे काय नको त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आहे. कालचे लेसन तसंच होतं, याच्या आधी तेच होतं आणि आज पुढेही तुम्हाला तेच सांगितलं जाईल. तुम्हाला काय बनवायचे, कुठली मूव्ही बनवायची, हे तुमचे क्लिअर कॅरेक्टर पासून डायलॉग्स पासून सगळं क्लिअर असलं पाहिजे. पुढे. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान लहान प्रश्न उद्भवत असतात आणि ते सोडवण्याची गरज असते. कधी कधी हे प्रयत्न आपल्याला इतके ग्रासून टाकतात की ते कसे सोडवायचे हेच आपल्याला कळेनासे होते. तुम्हाला ज्या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात त्या करायला तुम्हाला पुरेसा वेळच मिळत नाही. ही तुमची समस्या असू शकते. आणि दिवसभरात फक्त 24च तास असल्याने तुमचं चांगलंच नुकसान होतं. कामाच्या ओझ्याने तुम्ही अगदी वाकून गेला आहात आणि तुम्हाला रिकामा वेळ हवा आहे पण तो मिळत नाही. तो कसा मिळवायचा हे काही तुमच्या लक्षात येत नाही. हा तुमचा प्रश्न असू शकतो. तुम्ही मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला असेल, पण सारखं घरात राहिल्याने तुम्ही दमला असाल, थकला असाल, तुम्हाला थोडं बाहेर पडता यावं असं वाटतं, पण तसा कोणाचा आधार नाही. ही तुमची अडचण आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या प्रश्नाने घेरले असेल. तो तुम्हाला सोडवायचा आहे, पण तो कसा सोडवायचा हेच तुम्हाला कळत नाही.
तुमच्या हातून काहीतरी हरवलं असण्याची शक्यता आहे आणि ते शोधण्याचा तुम्ही खूप प्रयत्न केलात, पण दुर्दैवाने ती गोष्ट काही सापडली नाही. किंवा तुम्हाला एखादा पाळीव प्राणी पाळायचा आहे, पण तो मनासारखा मिळत नाही. तुम्हाला बाळाला सांभाळायला कोणी हवं आहे, पण ते मिळत नाही. चांगली केश रचना करून देणारा हवा आहे, पण तो मिळत नाही. चांगला दातांचा किंवा दुसरा डॉक्टर भेटत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी मिळत नाही. कधी कधी असंही घडतं, कोणीतरी तुम्हाला काहीतरी करायला सांगतं आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा हे न कळून तुम्ही अस्वस्थ होता, किंवा एखाद्या बरोबर तुम्ही एखाद्या वादात अडकता आणि तो वाद संपुष्टात येण्याऐवजी चिघळायला लागतो. Yeah. आपल्याला खूप छोटे छोटे प्रश्न असतात ऍक्च्युली. ते खूप लहान लहान असतात आणि ते सोडवण्याची गरज असते. पण आपल्याला काय आहे, प्रश्न सोडवायची आहे. ते छोटे प्रश्न आपल्यावर खूप जास्त हावी झालाय. त्या गोष्टी कशा कराव्यात, आपल्याला वेळ नाही. आपल्याला सगळ्यात म्हणजे महत्वाचं आपलं सेंटेन्स काय आहे? अरे मला वेळच नाही, माझ्याकडे खूप वेळ आहे. तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहिले का रोजचे 10? असं जर कोणाला विचारलं, नाही हो मॅडम वेळच नाहीये, काल मी इथे गेली होती, मला तिथे जायचं होतं, मला व्हिडिओ पाहायला मिळाला नाही. व्हॉट इज दिस? तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्याला तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही. तुमची समस्या ही आहे, बरोबर आहे. 24 तास आपल्याला दिले आहे देवाने. कामाच्या ओझ्यानं तुम्ही कधी खूप असं तुम्हाला ऍक्च्युली कामाचं असं काही नसतं, पण ते आपल्याला असं लावून घेतलेलं आहे की खूप काम आहे, खूप काम आहे, कामाला आहे आणि वेळ नाहीये. राजन सर नेहमी म्हणतात, तोच व्यक्ती म्हणतो की मला वेळ नाही आहे जो शय्येवर झोपलेला असतो. कारण का त्याच्याकडे वेळ नाही, तो झोपलाय ना. कारण का त्याला तासच नाहीये, त्याला 5ही मिनिटं नाही दिले देवाने. आपल्याला 24 तास दिले आहे. आता तुमची समस्या आहे की तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही, तुम्हाला कुठेतरी जायचं आहे. कामाच्या ओझ्यानं तुम्ही खूप म्हणजे तुम्हाला खूप टेन्शन आहे, रिकामा वेळ नाही, तो तुम्हाला मिळत नाहीये. तो पण तो मिळवायचा कसा? आता आपण हे शिकणार आहोत की आपण कृतज्ञतेच्या जेव्हा आपण या जादुई दुनियेत आता आलो आहोत, तर आपल्याकडे वेळच वेळ मिळणार आहे ना. उलट आपण हा जो वेळ आहे हा सत्कर्मी चांगलं गोष्टीमध्ये आपण लावणार आहे. आणि हा वेळ आपल्याला कसा मिळणार आहे हे आपल्याला आता समजणार आहे. तो आधी लक्षात येत नव्हता की कसा काढायचा. आपण 1 घंटा FB फेसबुक उलाढू, आपण अर्धा तास रील बघण्यामध्ये टाकू, पण ते आपल्याला कळतच नाही की आपण अनोईंगली कुठे वेळ घालवतो आहे. तर आता आपल्या लक्षात येणार आहे, आपल्याला मिळवायचा आहे, कसा वेळ काढायचा आहे. तुम्ही मुलाकडे जर लक्ष द्यायसाठी तुम्ही आता म्हटलंय की आज मला माझ्या बाळाकडे लक्ष द्यायचं आहे, पण मला सारखं घरातही राहायला आवडत नाही कारण की मला जॉब पण करायचा आहे, किंवा थकला असाल, तुम्हाला बाहेर जायचं आहे, दिवसभर कंटिन्युअस कामं करूनही थोडंसं होतं असं. मग तुम्हाला कोणाचा आधार आहे, आधाराची गरज असेल, तुमची काही अडचण होऊ शकतं, एखादा घरातला प्रश्न असेल, एखादा काहीतरी प्रश्न असू शकतात. तुम्हाला बेबी सिटर चांगलं हवं आहे, तुम्हाला एक छानसा प्राणी पाहिजे छान मनासारखा, पण तो नाही मिळत आहे. पण का नाही मिळत आहे? मग कधी कधी काय होतं, आपण जसं मला बेबी सिटर हवा आहे, मी माझ्या मैत्रिणीला विचारेल, पण मी कुठेतरी टीव्हीवर पण बघितलं आहे किंवा मी ऐकली आहे, अगं बेबी सिटरला ना खूप त्रास देतात ना बाया त्या, असं वगैरे. बॅक ऑफ द माइंड माझ्या, मला बेबी सिटर छान पाहिजे, पण बॅक ऑफ द माइंड काय चालू आहे की बेबी सिटर छान नसतं. बेबी सिटरला खूप मुलांना त्रास देतात, झोपायच्या गोळ्या देतात, कुठेतरी काहीतरी निगेटिव्हिटी पण चालू आहे. आणि मग कसं छान मिळणार आहे? तुम्हाला छानसं एखादं पार्लर हवं आहे, पण काही काही आपल्याला कुठल्या मैत्रिणी काही सांगितलं की आपण ते धरून बसतो. दाताचा डॉक्टर हवाय, तो भेटत नाही. कधी मनासारख्या गोष्टी तुम्हाला काही मिळत नाही. तुम्हाला काहीही करायला सांगितलं, त्याचा कसा प्रतिसाद द्यावा हे पण तुम्हाला कधी कधी कळत नाही. आणि त्यामुळे काय होतं, वाद हा संवाद न होता वाद हा विवादात जातो. आणि तो वाद आणखी आणखी वाढत जातो. आपण कसं आन्सर दिलं पाहिजे, कसं आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे, कसा प्रतिसाद दिला पाहिजे, सो हे आपण बघणार आहोत. आपल्या रोजच्या आयुष्यात हे जे छोटे छोटे प्रसंग आपल्या पुढे उद्भवतात आणि आपल्याला काय करावे हे कळत नाही, किंवा काहीतरी करायला पाहिजे ते कळतं पण वळत नाही, त्यासाठीच ही जादूची कृती आहे. ही कृती केल्यानंतर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील.
हा हा लेसन आजचा सगळ्या लोकांसाठी आहे, ज्यांची रिलेशन मध्ये त्यांना कळत नाही की काय करू, कुठे बघू, कसं रिलेशन माझं हे होईल मी, म्हणजे यांच्यासाठी पण आहे. छोटी छोटी कामं जे त्यांना कळत नाहीये की कुठे जाऊ, कुणाला विचारू, कसून कुठून सुरुवात करू मी, खूप छोटे छोटे प्रश्न असतात. मग ही जादूची कृती आज सगळ्यात त्या लोकांसाठी आहे की ज्यांना कळत नाही की कुठे आपण, कशी मार्गदिशा किंवा कसं मार्गदर्शन मिळेल मला, काय हवं म्हणजे काय करायला पाहिजे आधी, हे ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी हा लेसन आहे. आणि तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम या लेसन मध्ये दिसून येणार आहे पुढे. या कृतीमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतानुसार लोक, परिस्थिती आणि घटना यांची कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या साहाय्याने पुनर्मांडणी करावी लागेल. यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील. त्या कशा घडतील, तुमच्यासाठी त्या कोण घडवून आणेल, हेही तुम्हाला कळणार नाही. पण त्याच्याशी तुम्हाला काही मतलब असण्याचे कारण नाही. तुम्हाला फक्त ती गोष्ट तुमच्या मनासारखी व्यक्त करायची आहे. मग बघा काय जादू होते ती. येस. सो मी सांगितलं की हा लेसन आजचा सगळ्यांसाठी म्हणजे आहे. सपोज कधी आपलं असं होतं ना की आपण कामाच्या याच्यामध्ये कळत नाही आपल्याला की आपण एक ती सोन्याची अंगठी होती किंवा ती हिऱ्याचं माझं सेट होता कुठे ठेवलाय, किंवा एखादी खूप गरजेची अशी फाईल असते जी मला आठवत नाहीये मी कुठे ठेवली आज. मग आपण त्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एक क्लू म्हणजे याचं क्लिक होईल, लक्षात येईल की अरे हा इथे ठेवलं होतं. आजचा लेसन हा त्यांच्यासाठी आहे. आपण याच्या आधी एक लेसन केलेला, तो लेसन नंबर कुठला होता? 14th हा कुठला लेसन होता? कोणी मला चॅटमध्ये सांगा, 14th वाला लेसन आपण कोणी केला, बघूया आता किती लोक प्रॅक्टिस करतात. लेसन नंबर 14 हा कशासाठी होता? चॅटमध्ये आन्सर द्या किंवा अनम्यूट करून द्या. बघा. आपल्या दिवसाला जादुई बनवण्यासाठी. तर त्याच्यात आपण काय केलं, कसं बनवलं जादुई दिवस? म्हणजे आपण सकाळी उठल्या उठल्याच आपण सुरुवातीलाच हे करायचं की आजचा माझा दिवस कसा जाणार आहे हे आपण आधीच युनिव्हर्सला सांगायचं की हम्म. थँक्यू युनिव्हर्स, टुडे म्हणजे माझा दिवस आज खूप छान जातोय. माझ्या सगळ्या ज्या काही आपल्या मीटिंग असतील काय असेल हम्म. त्याच्याबद्दल पण आधीच थोडस आपण म्हणजे युनिव्हर्सला सांगायचं आणि त्या गोष्टी झालेल्या आहेत असं इमॅजिन करायचं आणि त्या व्यवस्थित मला हव्या तशा माझ्या यांनी झालेल्या व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला थोडाफार लेसन असं समजलं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं लेसन नंबर 14 मध्ये, व्हेरी नाईस अस्मिता मॅम. आहेत. ऑलरेडी मला माहित आहे की अ, एरवी आपण काय करतो, 2 लोकांचा स्वयंपाक करतो, 4 लोकांचा करतो, बरोबर आहे. मग आता अचानक मला कळलं की नाही माझ्याकडे 6 लोक येणार आहे, मला माहित आहे माझ्याकडे 6 लोक जेवायला येणार आहे. मग मला असं होईल की कसं करू कसं नाही. तर आता मला त्या 14 डेची काय होतं, मला माहित होतं की माझ्याकडे 4 लोक येणार आहे, माझी ही मीटिंग आहे, मला इथे जायचं आहे या ऑफिसमध्ये जायचं आहे, बँकेत जायचं आहे. तर मी आधीच काय करून जायची की हा माझं ऑलरेडी, मी खूप छान स्वयंपाक केला, सगळ्या पाहुण्यांनी मला खूप तारीफ केली, आपण हे ऑलरेडी आपल्याला माहित असलेल्या कामांबद्दल रिझल्ट देऊन तो मॅजिकल दिवस बनवला होता. आता आजचा जो दिवस आहे, जी गोष्ट आपल्याला खूप दिवसापासून करायची आहे पण काही ना काही कारणामुळे जाते. आता माझ्यावरून सांगते मी, गेले 1 महिना झाला माझं कंटिन्युअस, जसा मी फ्रीज उघडला फ्रीज साफ करायचा आहे, जसा मी फ्रीज उघडेल फ्रीज साफ करायचा आहे, कबड उघड हा कबड साफ करायचं. पण तो एक कबड साफ करायला, फ्रीज साफ करायला अशी 10 मिनिटं 15 मिनिटं सुद्धा, म्हणजे आहे खूप छोटं काम, पण लक्षात म्हणजे असं होत नाही की मला करायला पाहिजे किंवा मला कंटाळा येतो, माझ्याकडे वेळ असूनही मला इच्छा होत नाही आहे. तर या कृतीमध्ये तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी आपण आकर्षणाचा सिद्धांत वापरणार आहे. तर आता मी मग याच्यामध्ये मी काय म्हणेन, मला सोल्युशन मिळालं, मला सोल्युशन मिळालं, तर मला सोल्युशन मिळेल, कारण आकर्षणाचा नियम काय म्हणतो, जर तुम्ही म्हटलं मला भेटलाय भेटलाय तर म्हणजे तो तुम्हाला तेच अट्रॅक्ट करेल. आणि माझ्याकडून होतच नाही, मी करतच नाही, मी करतच नाही, मी करतच नाही, मग आकर्षणाचा नियम काय करेल, कधीच करणार नाही ती गोष्ट तुमची. सो जादुई शक्तीच्या साह्यानं आपल्याला पुनर्मांडणी करायची आहे. काय काय गोष्टी मला करायच्या आहेत, मग तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील. तो कोण घडवून आणेल हेही तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला त्याच्यात जायचं पण नाहीये की अरे हे असं कसं झालं, तुम्हाला त्याच्याशी काही लेनदेन नाही. ते म्हणतात ना की फळ खा घुटली की दाम मत पूछो, असं आहे ना, तर तुम्हाला तुमचं फळ चाखायचं आहे, ती फळाची किंमत नाही विचारायची, तर तुम्हाला तेच करायचं आहे. कसं झालं याच्यावर फोकस नाही करायचं आहे, फक्त ती गोष्ट आपल्या मनासारखी होणार आहे आणि अद्भुत होणार आहे. फक्त
फक्त गोष्ट ती तुमच्या मनासारखी ती तुम्हाला व्यक्त करायची आणि मग बघा काय जादू होते. तसं असं मी आज केलेलं आहे. मला लाडू करायचे आहे थंडीसाठी. येस, मी केले, किती छान झाले माझं. म्हणजे मी हे सगळं आता इमॅजिन करणार आहे. आजचं माझं हेच आहे: फ्रीज साफ करणे, कबड साफ करणे आणि लाडू. हे माझ्या 3 गोष्टी ऑलरेडी माझ्या डोक्यामध्ये आलेल्या आहे की मला ह्या करायच्या आहे व्यवस्थित. सो तुम्ही जेव्हा ह्या व्यक्त कराल मनासारखे झालेल्या, आणि मग ती जादू व्हायला लागेल पुढे. आज सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात किंवा कोणते प्रश्न सुटावेत असे तुम्हाला वाटते त्याची यादी करा. त्याला जादूच्या कृतींची यादी असं शीर्षक द्या. तुम्ही या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत पण वेळ नाही किंवा त्या तुम्हाला कराव्याशा वाटत नाही त्याचा समावेश केलेला असेल. त्याचबरोबर रोजच्या लहान सहान गोष्टींपासून ते आयुष्यातल्या मोठ्या घटनांबाबत कोणते कोणते प्रश्न तुमच्या पुढे निर्माण झाले आहेत हेही तुम्ही लिहिले असेल. तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा विचार करा ज्याबाबतची समस्या सुटावी किंवा काहीतरी केले जावे असे तुम्हाला वाटते. महत्वाच्या गोष्टी घडतात. आता कधी कधी कुणाला असं वाटतं ना, आता जसं वेट कमी करायचंय, मला जिम लावायचंय, जिम लावायचंय, जिम लावायचंय, मी मॉर्निंग वॉकला जाणार आहे, उद्यापासून सुरू करते, परवापासून सुरू करते, पण तो दिवस काहीच येत नाहीये. सो हे असे छोट्या 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 आणि काही काही मोठेही असू शकतात. त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला यादी बनवायची आहे आणि तुम्हाला त्या यादीला वरती नाव द्यायचं आहे: जादूच्या कृतींची यादी. गोष्टी छोट्या मोठ्या, जे प्रश्न तुम्हाला सोडवायची आहेत ती. या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत पण वेळ नाही आहे किंवा तुम्हाला कराव्याशा वाटत नाही, तुम्हाला त्याचा समावेश करायचा आहे. लहान लहान गोष्टी, काही मोठ्या गोष्टी असू शकतात ज्यांचे प्रश्न तुमच्याकडे की अरे, मला या रिलेशनमध्ये तर माझं काम करायचं आहे, पण मला इथे काय करू, कुठून सुरुवात करू, मी त्या व्यक्तीकडे जाऊ की मग कसं करायचंय. हे प्रश्न तुम्ही युनिव्हर्सला विचारा आज. ह्या मोठ्या घटना असू शकतात किंवा एखाद्या ऑफिसचं तुमचं काही प्रोजेक्ट असेल महत्वाचं. तर अशा गोष्टी तुम्हालाच लिहायच्या. तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्या एखाद्या क्षेत्र आहे त्याचा विचार करा आणि तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि ती समस्या सुटावी किंवा काहीतरी केलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याबाबत तुम्हाला लिहायचं आहे. कुठलीही समस्या असो, छोटी असो अथवा मोठी असो, तुम्हाला जादूच्या कृतीची यादी असं शीर्षक द्यायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आता लिहून घ्यायच्या. एकदा का तुमची ही यादी करून झाली की आजच्या दिवसासाठी ज्यावर तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करता येईल अशा फक्त 3 गोष्टींची निवड करा आणि एक एक गोष्ट घ्या आणि तुमच्यासाठी ती जादूने घडून आली आहे अशी कल्पना करा. सगळे लोक, परिस्थिती आणि घटना तुम्हाला हवी तशी गोष्ट घडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ती गोष्ट यशस्वीपणे घडून आली आहे अशी कल्पना करा. सर्व गोष्टी घडून आल्या, प्रश्नांची उकल झाली, प्रश्न सोडवले गेले की तुम्ही मोठ्या प्रमाणावर त्याबद्दल आभार मानत आहात अशी कल्पना करा. तुम्ही निवडलेल्या 3 गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या यादीतील इतर गोष्टींबाबतीत ही इतर वेळी कधीतरी ही कृती तुम्ही करून बघू शकता. पण त्यासाठी ज्या गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतीच्या यादीत समाविष्ट करून ज्यांना जादूची शक्ती लावावी लागेल. हम्म. कृतज्ञतेला धरून आपल्याला आता जादूची शक्ती लावायची आहे. तुमची यादी आता सपोज तुम्ही 10 गोष्टी अशा लिहिल्या आहेत, पण आज तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करून फक्त 3 गोष्टी निवडायच्या. एक एक गोष्ट घ्यायची आणि ती जादूने घडून आली. मी करेल, वा, माझ्या हाताने मी कबर्ड साफ केलंय, काय माझं वॉर्डरोब दिसतंय, मी काय, ही साडी पाहिजे तर मला सटकन मी टाकला हात, मला ती साडी मिळाली. छान ड्रेसेस मी खूप सुंदर अरेंज केलंय. कबर्ड उघडलं की असं छान प्रसन्न वाटतं. वा, मी किती छान हे काम केलंय, किती सुंदर दिसतंय माझं कबर्ड. मी हे फील करेल बिकॉज मला ते करायचं आज. फ्रीज उघडला की हा हा, काय मस्त वाटून राहिलं, किती सुंदर ठेवलंय मी, स्वच्छ सुंदर फ्रीज, वाव. सगळ्या वस्तू किती मस्त अरेंज केल्या आहे, भाज्या इकडे ठेवल्या आहे, पनीर इकडे ठेवलं आहे, मी इकडे माझं बटर ठेवलेलं आहे, मला तीळ वरती फ्रीजरमध्ये ठेवते मी, माझ्या इथलं जवस आहे. म्हणजे ते छोट्या 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 गोष्टी मी आता आठवणार आहे आज आणि त्याप्रमाणे मी ते करणार आहे. ते तुम्हाला तसं करायचं, जी तुमची गोष्ट आहे ती.
तुमच्या त्या 3 गोष्टी निवडायच्या. एक एक गोष्ट तुमच्यासाठी जादूने घडून आली आहे, तुम्हाला कल्पना करायची आहे. सगळे लोक, परिस्थिती, घटना तुम्हाला जशी हवी तसा प्रयत्न करायचा आहे. आणि ती गोष्ट ती यशस्वीरित्या घडून आली आहे ही तुम्हाला कल्पना, कल्पना म्हणजे तुम्हाला पिक्चर बनवायचा इथे. तुमचा असा पिक्चरचा फरक तयार झाला पाहिजे, बिलकुल कॅरेक्टराइज होऊन. सगळ्या गोष्टी घडून आल्या, प्रश्नांची उकल झाली, प्रश्न सोडले गेले. मोठ्या प्रमाणावर खूप आभार माना की वाव परमेश्वरा, माझं हे चॅलेंज होतं आणि किती मस्त मला खूप छान मार्ग मिळाला. येस, माझं या नात्यामध्ये मोठं चॅलेंज होतं. मला खूप छान ते काका मिळाले आणि त्यांनी मला सांगितलं रस्त्यावर की अरे हा असं नाही असं करू शकतो. किंवा कुठून तरी युनिव्हर्सने मला क्लू दिला. होऊ शकते अचानक तुम्हाला 3 वाजता, तुम्हाला 4 वाजता जाग येईल आणि तुम्हाला असं दिमागमध्ये येईल की अरे हे करायला पाहिजे, चला आपण याला फोन करायचा का, असं काहीतरी होईल. किंवा अशाही गोष्टी घडेल. पण तुम्हाला आता तुम्हाला कसं कसं ते विचारायचं आहे, परमेश्वराकडे सांगायचं आहे की येस, माझं हे हा जो माझं हे जे रिलेशन होतं त्यामध्ये आमच्या दोघांमध्ये खूप छान सुसंवाद सुरू आहे. आम्ही खूप बोलतो आहे, मज्जा करतो आहे. किंवा तुम्हाला एखाद्या फ्रेंड सोबत तुमची मीटिंग असेल, तुम्ही तिथेही एन्जॉय करा. येस, आज आमच्या फ्रेंड्सचं गेट टुगेदर होणार होतं. अच्छा, आज खूप दिवसांनी आम्ही ते घडून आलं. आम्ही खूप मज्जा केली, किती आम्ही मस्त बोलत होतो. अरे तो आपल्या शाळेचा मित्र तो होता ना, तो कसा बोलायचा, तो कसा करे, असं म्हणजे छान सगळ्या गोष्टी आठवा. अगदी फील, अगदी म्हणजे तुम्ही जगा त्यावेळेस जेव्हा तुम्ही कल्पना करता. आणि हे प्रश्न सोडवले गेले की तुम्हाला आभार मानायचा आहे मग, आणि कल्पना करायची की यस, माझ्या निवडलेल्या 3 गोष्टीपैकी प्रत्येक गोष्ट तुम्हाला 1-1 मिनिट द्यायचं आहे, कल्पना करायची आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण आकर्षणाचा नियम आहे, कृतज्ञतेसोबत आपण आकर्षणाचा नियम लावला तर आपली ती गोष्ट होणार आहे. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील आणि तुमच्या यादीमध्ये त्या समाविष्ट करून कृतज्ञतेची जादूची शक्ती लावायची आहे. पुढे. सारख्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या एखाद्या प्रश्नाबाबत संभाव्य उत्तर कोणती आहे हे तुम्ही आधी विचार करून ती आधीच तुम्हाला मिळाली आहे त्याचे मानून कृतज्ञता व्यक्त करता. तुमच्या खऱ्या आयुष्यातील ज्या परिस्थितीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्यांची उत्तरे या तुमच्या मनातील संभाव्य उत्तराकडे आकर्षित होतील. या उलट तुम्ही प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं तर आणखी प्रश्न तुमच्याकडे आकर्षित होतात. तुम्हाला उत्तराला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचे आहे, प्रश्नाला नाही. तुम्हाला उत्तर सापडले आहे आणि तुमचा प्रश्न सुटला आहे असं मानून जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा उत्तरच तुमच्याकडे आकर्षित होतात. सदाशिव सर, म्यूट करा तुम्ही. थँक्यू. सो आकर्षणाचा नियम आहे की सारख्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. मी तेच सांगितलं की येस, मला सोल्युशन मिळालंय, सोल्युशन मिळालंय, सोल्युशन मिळालंय, मला सोल्युशन मिळणार. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एखाद्या प्रश्नाबाबत जर तुम्हाला काय उत्तर हवं आहे तो आधीच विचार करून घ्यायचा, आणि ते उत्तर मला मिळालं याबद्दल कृतज्ञता मानायची. तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये ज्या परिस्थितीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे त्याची उत्तरे तुमच्या मनातील उत्तरांसारखं तुम्हाला ते आकर्षित होतील. तुमच्या मनात असेलच की हा, मला इथून हा रिझल्ट आला पाहिजे. या उलट तुम्ही प्रश्नांवर लक्ष जर केंद्रित केलं तर आणखी प्रश्न तुमच्याकडे आकर्षित होईल. जर तुम्ही विचार केला की असं होईल का, असं मग होईल का, इथून खरंच म्हणजे तुम्ही जिथे प्रश्न विचारणार ना तुम्हाला प्रश्नच प्रश्न येतील. तुम्हाला उत्तर मिळालं तर तुम्हाला उत्तरच मिळणार आहे. तर तुम्हाला उत्तर तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचं आहे की प्रश्न, हे तुम्ही तुमचा विचार करायचा. मला उत्तर हवंय तर मी उत्तर मिळालं याचाच विचार करेल, मला प्रश्न नाही पडणार इथे की होईल का, कसं होईल. तुम्हाला उत्तर सापडलाय, तुमचा प्रश्न सुटला आहे हे तुम्हाला मानायचंय, कृतज्ञतेची शक्ती लावायची आहे आणि तुम्हाला त्या उत्तराला आपल्याकडे आकर्षित करायचंय. तर तुमचे हे प्रश्न इमिजिएटली सुटणार. ही जादूची कृती किती शक्तिशाली आहे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट माझ्या मुलीची आहे. तिचं पाकीट हरवलं होतं. ते परत तिच्याकडे आकर्षित होऊन तिला मिळावं यासाठीही तिने या जादूच्या कृतीचा वापर केला. पूर्ण वाचून घे ही स्टोरी. चालेल. माझी मुलगी एकदा रात्री बाहेर गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या असं लक्षात आलं की तिचं पाकिट तिच्या जवळ नाही आणि ते कोठे हरवले.
की कोणी चोरलंय हेही तिला आठवत नव्हतं. ती ज्या हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेली होती तिथे तिने फोन केला. येताना ज्या टॅक्सीने ती घरी आली त्या टॅक्सी कंपनीला, स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला. रस्त्यात कोठे पडले का तेही तिने पाहिले. आजूबाजूच्या लोकांचेही दरवाजे ठोठावले, पण कोणाकडेही तिला तिचं पाकिट सापडलं नाही. दुसरं म्हणजे माझ्या मुलीच्या पाकिटामध्ये तिची बँकेची आणि इतर क्रेडिट कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, रोख पैसे या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होत्या. पण तिला सगळ्यात काळजी वाटण्यासारखे कारण म्हणजे ती नुकतीच परदेशात जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तिचे नाव टेलिफोनच्या सार्वजनिक यादीत नव्हते आणि तिचं आडनाव ही सर्वसामान्यांसारखे होते. त्यामुळे पाकिट मिळण्याची काही आशा दिसत नव्हती. एवढ्या सगळ्या अडचणींमधून पाकिट मिळणे अशक्य दिसत असून सुद्धा माझी मुलगी एका जागी शांतपणे बसली. तिने डोळे मिटून घेतले आणि पाकिटाचं चित्र मनामध्ये आणले. ते पाकिट तिच्या हातात आहे. तिने ते उघडून बघितले आणि सगळ्या गोष्टी आहेत की नाही हे तपासले, आणि ते पाकिट तिला परत मिळाल्याबद्दल आणि त्यातील सगळ्या गोष्टी जशाच्या तशा असल्याबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली. दिवसभर जेव्हा कधी माझ्या मुलीला पाकिटाची आठवण यायची तेव्हा ते तिच्या हातात आहे अशी कल्पना करायची आणि पाकिट तिला परत मिळाल्याबद्दल खूप आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करायची. त्या रात्री खूप उशिरा 100 मैल दूर राहत असलेल्या एका शेतकऱ्याचा तिला फोन आला की तिचं पाकिट त्याला सापडले आहे. या सगळ्या गोष्टीतला आश्चर्यकारक भाग असा की त्या शेतकऱ्याला ते पाकिट सकाळी सकाळी माझ्या मुलीच्या घराजवळच्या रस्त्यात सापडले. त्याने लगेचच त्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का याचा शोध घेतला. त्याने त्या पाकिटाचा मालक कोण आहे हे शोधण्यासाठी अनेक फोन लावले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्याने प्रयत्न करायचे सोडले आणि तो ते पाकिट घेऊन त्याच्या शेतावर निघून गेला. पण जेव्हा त्याच्या शेतामध्ये हिंडत होता तेव्हा ते पाकिट सारखं त्याला टोकत होतं आणि त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी त्याने परत एकदा सगळं पाकिट शोधलं. जेव्हा त्याला एका पुरुषाचे नाव असलेल्या कागदाचा तुकडा सापडला, त्याने त्याने माझ्या मुलीचं आडनाव त्या नावाला जोडले आणि टेलिफोन डिरेक्टरीत चौकशी केली. त्या यादीत या नावाचा किंवा आडनावाचा केवळ एकच क्रमांक होता. शेतकऱ्याने क्रमांकावर फोन केला. तो माझ्या मुलीच्या वडिलांचा घरचा क्रमांक होता. आजतागायत आम्हाला त्या शेतकऱ्याला हा फोन क्रमांक कसा मिळाला हे कळलं नाही, कारण या यादीत त्या क्रमांकाचा समावेश नव्हता. यानंतर तर ती डिरेक्टरी मदत केंद्राकडे आम्ही बऱ्याच वेळा फोन केला तेव्हा त्याचं एकच उत्तर येतं, माफ करा, हे नाव यादीत नाही. अनेक आश्चर्यकारक आणि अशक्य वाटणाऱ्या घटना घडून 100 मैलावरून येऊन सुरक्षितपणे जशाच्या तसं पाकिट माझ्या मुलीला परत मिळालं होतं. तिने फक्त तिचं पाकिट परत मिळालं आहे असे समजून कृतज्ञता व्यक्त करण्याचे काम मनापासून केले होते आणि कृतज्ञतेने ही तिची जादू दाखवलीच. प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेला तिने हलवले आणि मुलीकडे तिचं पाकिट परत आले. ओके. तुम्हालाही अशा प्रकारे कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा आता हे मी एकदा एक्सप्लेन करते. ओके. सो एक छोटंसं एक एक्झाम्पल नाही, ऍक्च्युली यांच्या लाईफ मधली ही खरी स्टोरी आहे, जी त्यांनी आपल्याला सांगितली आहे की जर तुम्ही कल्पनाशक्ती लावली तुमची आणि खरंच तुम्ही कृतज्ञतेची जादू जर त्याच्यामध्ये वापरली तर कुठला प्रश्न सुटू शकतो. बरोबर आहे. तर लेखिकेची जी मुलगी आहे ती बाहेर गेली होती एक दिवस. तिचं पाकिट कसं सापडलं आणि ते कसं तिच्याकडे आकर्षित होऊन आलं, तर हे जादूच्या कृतीने आलेलं. जेव्हा ती एकदा बाहेर गेलेली, तिच्या लक्षात आलं की तिचं पाकिट नाही तिच्याकडे. तर मग तिने खूप शोधलं. ती ज्या हॉटेलमध्ये गेली तिथे शोधलं, फोन केला, टॅक्सीने गेली, त्या टॅक्सीवाल्याला विचारलं, टॅक्सीच्या कंपनीला विचारलं, पोलीस स्टेशनमध्ये विचारलं, रस्त्यात कुठे पडला का तेही तिने बघितलं. आजूबाजूच्या लोकांचे सगळ्यांची म्हणजे सगळ्यांना विचारलं की कुणाला सापडलं का माझ्या दरवाजासमोर किंवा काही. जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं तिने ते केले. सेकंड थिंग असं
की त्या मुलीच्या पाकिटमध्ये बँकेची क्रेडिट कार्ड्स, वाहनं, चालवण्याचा परवाना, रोख पैसे या सगळ्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. त्यामुळे तिला जास्तीत जास्त काळजी वाटायची. आणि ती नुकती परदेशाला जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. सो तिचं नाव टेलिफोन डिरेक्टरीमध्ये नव्हतं, कारण की ती नुकतीच आलेली होती आणि मे बी ऍड केलेलं नव्हतं ते नाव तिचं. आणि तिचं नाव पण, आडनाव पण सर्वसामान्यांसारखं होतं. त्यामुळं पाकिट मिळेल असं कुठेही काहीही त्यांना आशा दिसत नव्हती. एवढ्या सगळ्या अडचणीमधून पाकिट मिळणं जर अशक्य आहे, तर एखाद्याला असं एकदम आता पाकिट मिळणार नाही, आता मी काय करू, म्हणजे हे विचार येऊ शकतात. नॉर्मल आहे, ह्युमन बिंग आहोत आपण. सो यांना ही जादू माहित होती. मग यांनी काय, अडचणीमधून पाकिट मिळणं अशक्य दिसत आहे, पण तरी त्या मुलीने काय केलं, एका शांत ठिकाणी बसले, डोळे मिटलं, पाकिटाचं चित्र मनामध्ये आणलं, आणि ते पाकिट प्रत्यक्षात तिच्या हातात आलं आहे. आणि तिने ते उघडून बघितलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासल्या, सगळ्या व्यवस्थित आहे, क्रेडिट कार्ड, बँकचं डिटेल, सगळे सगळे सगळे. आणि तिने खूप प्रचंड ते कृतज्ञता व्यक्त केली की थँक्यू, माझं पाकिट माझ्या हातात आलेलं आहे. झालं, तिचे त्या फिलिंग्स, तिचे जे व्हायब्रेशन्स आहे ते गेले वरती युनिवर्सला. सो दिवसभर जेव्हा कधी तिच्या मुलीला त्या पाकिटची आठवण यायची, तर ती घाबरायची नाही. ते फिअर नाही होता. कारण जिथे फिअर असतो तिथे कृतज्ञता नसते, आणि जिथे कृतज्ञता असते तिथे फिअर नसतो. तर ती कृतज्ञ होती, म्हणजे तिला फिअर नव्हता. ती पाकिटाची आठवण आली की तेव्हा तेव्हा ती तिच्या हातामध्ये कल्पना करायची, पाकिट परत मिळालं, ती आनंद, थँक्यू, ती असं कृतज्ञता व्यक्त करायची. रात्री उशिरा 100 मैल दूर राहत असलेला एक शेतकऱ्याचा फोन येतो, आणि पाकिट सापडलं आहे या सगळ्या गोष्टी त्यांना असं कळतं. सकाळी सकाळी तो त्यांच्या घरी येतो. पाकिटांना, म्हणजे पाकिटामध्ये तिचे संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का याचा शोध. ओके, सॉरी. जेव्हा एक शेतकरी, तिला फोन आला की तिचं पाकिट त्याला सापडलं आहे. आणि सगळ्याचा आश्चर्यकारक भाग असा होता की शेतकऱ्याला ते पाकिट कधी सापडलेलं, सकाळी मुलीच्या घराजवळ रस्त्यात. ऑलरेडी तिने शोधलं होतं, तिला जसं लक्षात आलं तिने शोधलं, पण तरी या ज्या शेतकऱ्याला ते सकाळी पाकिट सापडलं. त्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का, त्या शेतकऱ्याने बघितलं. त्या पाकिटाचा मालक कोण आहे हे शोधायचा प्रयत्न केला, त्याला फोन लावायचा प्रयत्न केला, पण त्याला काहीही मिळालं नाही, काही उपयोग झाला नाही. मग त्याने म्हटलं जाऊ द्या आता, सोडून दिला त्यांनी प्रयत्न करायचा, आणि तो ते पाकिट घेऊन आपल्या शेतीवर परत आला. असंच हिंडत फिरत असताना त्याला सारखं दिसायचं ते पाकिट. त्याला असं वाटायचं की काहीतरी, म्हणजे आता हे द्यायचं आहे परत मला. पुन्हा पुन्हा त्यांनी शोध घ्यायचा सुरुवात केला की काहीतरी कुठेतरी सापडेल, पाकिटमध्ये काहीतरी सापडेल. मग त्याला एक छोटा कागदाचा तुकडा सापडला, त्याच्यावर त्या मुलीचं आडनाव, एका पुरुषाचं नावाचा तुकडा सापडलेला, म्हणजे, आणि त्या मुलीच्या नावाला ते नाव जोडलं. त्या आडनावाला त्यांनी त्या वडिलांचं नाव जोडलं आणि टेलिफोन डिरेक्टरीमध्ये चौकशी केली. त्या नावाचा आणि आडनावाचा, त्यामध्ये फक्त एकच क्रमांक होता, आणि शेतकऱ्याने त्या एका क्रमांकाला फोन लावला. तो त्या मुलीच्या वडिलाच्या घराचा क्रमांक होता. कारण जो कागदाचा तुकडा सापडला होता तो त्या मुलीच्या वडिलाच्या नावाचा होता. मग यांनी काय केलं, तिच्या आडनावाला हे नाव जोडलं आणि त्यांनी फोन करून बघितला. सो आजपर्यंत त्या शेतकऱ्याला फोनचा नंबर कसा सापडला तेही म्हणजे त्यांना आश्चर्य वाटतंय. कारण डिक्शनरीमध्ये कुठेच तो नंबर नाही, डिरेक्टरीमध्ये नंबर नाही. फोन कंपनीला जर फोन करून बघितले त्यांनी, तर पुन्हा त्यांना काय उत्तर यायचं की सॉरी, हे नाव या यादीतच नाहीये. पण ते तेव्हाच कसं त्या यादीमध्ये आलं, कसं त्या शेतकऱ्याला मिळालं, तर ही सगळी कृतज्ञतेच्या जादूनी येतं. आता आपल्याला इथे विचार करायचा नाही आहे की कसं घडलं असेल, हे होऊ शकतं. अनेक आश्चर्यकारक, अशक्य वाटणाऱ्या घटना सुद्धा घडू शकतात. पुढे वाचायचं, हे वाचून झालंय का प्राजक्ता? सॉरी, म्हटलं शेवटचा पॅराग्राफ राहिलाय फक्त. हा, अनेक आश्चर्यकारक. झाला. ओके. सो आता डिरेक्टरीमध्ये मदत केंद्राकडे बऱ्याचदा फोन करून बघितलं, एकच उत्तर यायचं की माफ करा, हे नाव यादीत नाही. अनेक आश्चर्यकारक, अशक्य वाटणाऱ्या घटना घडून 100 मैलावरून सुरक्षित, म्हणजे सुरक्षितपणे जसंच्या तसं पाकिट त्या मुलीच्या हातात मिळालं.
फक्त तिचं पाकिट परत मिळालं हे समजून कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम तिने ते मनापासून केलेलं. आणि जादूची कृतज्ञतेची म्हणजे त्या कृतज्ञतेने ती जादू करून दाखवली. प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेला तिने हलवलं आणि ते पाकिट त्या मुलीकडे आलं. जिथे कृतज्ञतेची जादू आहे, ती तुम्हाला त्या युनिव्हर्सचा जो अट्रॅक्शनचा नियम आहे, ती कृतज्ञतेसोबत जोडली तरच ते येतं. तर या मुलीने तेच केलं. कृतज्ञतेची जादू करून दाखवली. मनापासून तिने ती केली. तिने तिथे डाऊट किंवा भीती काहीच नव्हतं तिला. तिला हे माहित होतं मी कृतज्ञता व्यक्त करते आहे आणि तिने कल्पना केली. तिला तिचं पाकिट परत मिळालं. तुम्हालाही अशा प्रकारे कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्यासाठी ती उपलब्ध आहे. ती सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असते. फक्त तुम्हाला तिचा शोध घ्यावा लागतो आणि कसा तिचा कसा वापर करायचा हे शिकावं लागतं. येस, अशाच प्रकारे कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरायसाठी ती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तुम्ही मागितलेल्या गोष्टी त्या युनिव्हर्ससाठी अगदी अशा म्हणजे काय म्हणू आपण, असं छोट्या छोट्या आहे. आपल्याला जी कार आपण मागतो ना, ती युनिव्हर्ससाठी एकदम छोटी गोष्ट आहे. किंवा कुठल्या गोष्टी म्हणा, कुठले डिझायर म्हणा, तर हे सगळं जे आहे खूप छोटं असतं. आणि या छोट्या म्हणजे ते जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्यासाठी ती वापराल, तर ती शक्ती सदैव तुमच्यासाठी तुमच्या मदतीला उभी आहे अशी. फक्त आपल्याला त्या चमत्कारांचा, त्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. आपल्याला लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन जजवालं नसावं किंवा सारखं म्हणजे जजमेंटल होऊ नये. हे होईल का, भीती, चिंता. मी कृतज्ञतावर व्यक्त करायची आहे. मला माझं इंटेन्सिटी, मला माझे व्हायब्रेशन्स हे चेक करायचे आहे. मग माझी जादूची शक्ती काम करेल. तुमचे व्हायब्रेशन्स तुम्हाला कंटिन्युअस बघावं लागतील की कसे आहेत. तुमचं पिक्चर क्लिअर आहे की नाही, तुम्हाला खरंच कुठे जायचं आहे, तुम्हाला काय काय हवं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. तशाच तुमच्या कल्पनाशक्ती, तुमचं व्हायब्रेशन आणि तुम्हाला त्या दिसल्या पाहिजे, तुम्ही त्या फील केल्या पाहिजे. तुमच्या कृतज्ञतेची जादुई शक्ती जेव्हा तुम्ही वापराल, ऑटोमॅटिकली लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जे युनिव्हर्सच्या लॉ सोबत ती जुळली की मग चमत्कार होईल. जादूची कृती क्रमांक 18. कामांची जादूची यादी. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. त्यातील प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञ वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. तुम्हाला ज्या महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्याची एक यादी तयार करा आणि त्याला कामांची जादूची यादी असे नाव द्या. त्यापैकी 3 गोष्टींची निवड करा. नंतर एक एक गोष्ट स्वतंत्रपणे घ्या आणि तुमच्यासाठी ती पूर्ण झाली आहे अशी कल्पना करा. प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट व्यवस्थितपणे घडून आली आहे अशी कल्पना करा आणि त्या बदल्यात अतिशय मोठ्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करा. आज झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टीसाठी आभारी आहे हे शब्द उच्चारा. येस, वरदानांची मोजदाद करायची आहे. रोज सकाळी 10 वरदानं लिहायची आहे. प्रत्येक वरदान लिहिल्यानंतर पुन्हा बोलायचं. प्रत्येक वरदान बोलल्यानंतर त्याला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हा शब्द उच्चारायचा. कृतज्ञता व्यक्त करायची. नंबर 2, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जे तुम्हाला आज प्रश्न सोडवायची आहेत, त्याच्याबद्दल यादी करायची. कामाची जादूची यादी असं नाव द्यायचं त्या यादीला. त्यापैकी तुम्हाला मेन 3 निवडायच्या आहे, ज्या तुम्हाला वाटतात की आता त्या खूप इम्पॉर्टंट आहे. त्या गोष्टी स्वतंत्रपणे एक एक गोष्ट घ्यायची आणि कल्पना करायची. कृतज्ञतेची जादू वापरायची. ती तुमच्यासाठी पूर्ण झाली आहे. कसं तुम्हाला फील होणार हे सगळं तुम्हाला तिथे कल्पनाशक्तीचा उपयोग करायचा आहे. प्रत्येक गोष्ट किमान 1 मिनिट तरी त्या गोष्टीला द्यायचं आहे आणि ती गोष्ट व्यवस्थितपणे घडून आली अशी कल्पना करायची आहे.
त्या बदल्यात अतिशय मोठ्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त त्या बदल्यात अतिशय मोठ्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करा. हा सेंटेन्स व्यवस्थित 2-3दा वाचा. आणि झोपण्यापूर्वी आपल्याला जादूच्या दगडाची कृती करायची आहे. दिवसभर घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या. एक अतिशय छान अशी सुवर्ण गोष्टी आठवून मग झोपी जायचंय. आणि आपण जेव्हा कल्पनाशक्ती लावायची आपल्याला हे लक्षात द्या, तिथे तुम्हाला डाऊट नाही असला पाहिजे. ओके. सो आजचा लेसन हा इथे संपलेला आहे. तुम्हाला जर एखाद्या नात्यामध्ये तुमचं हे असेल तर मग असं विचार नाही आणायचा की मी बोलू की नाही बोलू, समोरचा भडकेल, मी कसा बोलू. हा नाही आपल्याला विचार करायचा इथे. आपल्याला फक्त काय आपल्याला आउटकम पाहिजे तेवढाच विचार करायचा आहे. आणि कृतज्ञतेची शक्ती जेव्हा तुमच्या त्या अं, निसर्गाच्या नियमाला जुळेल तेव्हा जादू घडून येणार आहे. सो आय होप सगळ्यांना लेसन कळलं असेल. नसेल कळलं तर पुन्हा काही विचारायचं असेल तर प्लीज विचारा. सगळ्यांना लेसन खूप छान समजलं आहे. आय एम व्हेरी मच हॅपी. वाव. जोशना मॅडम, तुम्हाला माझं म्हणजे तुम्हाला आन्सर आज तुमचा म्हणजे तुम्ही आज ह्या लेसनला जास्त प्रॅक्टिस करा. हा लेसन आहे तो तुमच्यासाठीच आहे असं समजा आज. माझ्यासाठी आहे, माझ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी. हा सर्वांसाठीच आहे. पण जिथे तुम्हाला खूप जास्त प्रश्न होता ना जो तुम्ही मला विचारलेला आहे तर तो आज सुटेल तुमचा प्रश्न असं मला वाटतं. सो तुमचं जे महत्वाचं काम आहे ते लिहा. तुम्हाला कुठून ना कुठून क्लू मिळणार आहे. थँक्यू मॅम. काही विचारायचं? लेसन संपला आहे. आणि प्रॅक्टिस कशी सुरू आहे किंवा काही जर शेअरिंग करायची असेल तर प्लीज तुम्ही शेअर पण करू शकता. आज लवकर लेसन संपलाय आपला. लेसन संपल्याबरोबर बिलकुल आउट म्हणजे सगळे आपलं विद्यार्थी शाळा सोडून घरी जात आहे. दप्तर घेऊन पळाले. माझं अच्छा, शेअरिंग कालच्या बद्दल काहीतरी तुम्ही असं फील केलं, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आलं किंवा तुम्हाला फील करता येते की नाही आहे? माझं शेअरिंग आहे आज. हा बोला की वा, मग. बोला सिक्स बोला. 99चे 50% ऑफचे 6 कुपन भेटलेत मिंत्राचे मला. वाव. म्हणजे एकदमच काल रात्री झालेलं आहे आणि सकाळी झेप्टोने मला 100 रुपीज ऑफ दिले. हे वाव, मस्त. हा मला पण एक काल ना मला माझं स्टुडंट ऍक्च्युली काय झालं, माझी एक स्टुडंट आहे. सो मी तिला म्हटलं तुम्ही ना जल्दी आना और क्योंकि तुम नहीं करती हो. तर मला माहित होतं तिला एकटीला यायला म्हणजे हे होतं, तिच्या भावासोबतच ती ट्युशनला येईल. तिला तशी माझी भीती वाटते. म्हटलं देखो अगर आप आए तो मैं आपको गिफ्ट दूंगी, आप नहीं आए तो आप मुझे गिफ्ट देना. मी जस्ट कॅज्युअल असं बोललेले 3 दिवसापूर्वी. तर ती मुलगी त्या दिवशी 4 वाजता मी बोलावलं ती आली नाही. ओके. मग तिच्या आईने साठी काल गिफ्ट पाठवलं. चुडी, वा. 2-2 सेट कानातले. आणि मी म्हटलं अरे हे काही नाही, म्हणजे मी गंमत केली होती बरं असं, म्हणजे फक्त तिला एक कसं म्हणतात ना त्याला असं दबाव म्हणून की नाही तू आली पाहिजे. पण ते त्यांनी मला गिफ्ट दिलं काल. सो आय वॉज व्हेरी हॅपी. मग एका मुलीने मला चिक्की, माझ्या स्टुडंटनीच मला काल चिक्की पण दिली आणि ते गिफ्ट पण मिळालं. मी दाखवते हा थांबा. तुम्ही म्यूट आहात. आता हे बँगल्स मिळाले मला, मी दाखवले ना हे. वाव, मस्त. दीज बँगल्स, इयर रिंग्स आणि हे इयरिंग्स. सो वाव. मला आता थँकफुल खूप व्हायचंय छान. कारण की याच्यासाठी माझा पैसा नाही लागला. बरोबर हा, आहे. बरोबर. कोणाला वाटेल हे खूप छोटी गोष्ट आहे पण ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला पण येताना काल एक सुंदर साडी मिळाली.
वाव. गावाहून गावाहून येताना एका पाहुण्यांच्याच गेलो, त्यांनी खूप सुंदर साडी. व्हेरी गुड. आणि मला पण या जर्नीत आल्यानंतर म्हणजे छान छानच साड्या मिळाल्या. जनरली आपल्याला कधी साड्या येतात त्या थोड्या अशा म्हणजे असं असतं ना की नाही घालायचं अशा. हम्म. हो मला हो, हा. एक्सलेंट साड्या मिळाल्या. वा. नाही, अनुभव येतो. म्हणजे फक्त आपण बारकाईने लक्ष दिलं ना, कळतं की आपल्याला खरंच काहीतरी युनिव्हर्स देते. फक्त आपण त्याकडं दुर्लक्ष करत असतो. आणि ह्या जर्नीत आल्यापासून असं समजायला लागले की आपल्याला युनिव्हर्स कडून चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात. बरोबर आहे अगदी. अजून कोणाचं काही शेअरिंग, काही प्रश्न आतापर्यंतचे जे तेव्हा आपण. तुम्हाला कसं फील होत आहे हे जरी तुम्ही सांगितलं ना, आता आपले जवळजवळ 18 दिवस झाले. तुम्ही आधी कसे होतात, आज कसे आहात, तुमचं काय फिलिंग आहे, व्हायब्रेशन तुम्ही शेअर करा. राईट. किमान स्वतःमध्ये जे काही हो छोटे पण, मोठे बदल झाले असतील. हा, झालाय माझ्यामध्ये खूप बदल झालाय. मला स्वतःला असं जाणवतं की खूप पॉझिटिव्ह आली माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून जिथं चुकीचा विचार करत होते, तिथं नाही, असं झालं पाहिजे आणि असं आहे असा विचार यायला लागलाय मला. आणि पैशान वगैरे बद्दल तर छोटे छोटे अनुभव आता यायला लागले. वा, रात्री खूपच. मला रात्री उशिरा गावात आल्यामुळे मी रात्री वहीवरती तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यातलं पुस्तकातलं बघून ते चेक काढला आणि म्हणलं उद्या मॅडम बोलतील तर आपल्याला त्याच्यासाठी थोडंसं प्रिपेअर राहायला पाहिजे. म्हणून मग मिळाला नाही चेक, तर झालं, पण मग ते मिळालं. काही हरकत म्हणजे नाहीये, मी स्वप्न तुमची आहे. तुमच्या स्वप्नांना तुम्हालाच करायचं आहे. आम्ही काहीही करणार नाही याच्यामध्ये. आम्ही फक्त एक प्राजक्ता मॅम तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेईल. आम्ही तुम्हाला दिशा दाखवणार आहे. स्वप्न तुमची आहे, पण तुमच्या स्वप्नांची इंटेन्सिटी, मी रोज एक वर्ड शब्द, इंटेन्सिटी किती व्यवस्थित आहे ते याच्यावरच तुमचा रिझल्ट अवलंबून राहणार आहे. खरंच ती आग आता पाहिजे माझी अशी, म्हणजे करायचं आहे मला हे. कधी कधी ते असतं तेव्हा माणूस, म्हणजे आता तुम्ही कधी ऐकलं असतील ना, वीरता अवॉर्ड मिळतात काही काही लहान लहान मुलांना, बरोबर आहे. हम्म. ती म्हणजे अशक्य गोष्ट, एक लहान बाळ एका आगीशी कसं खेळून पुण्या मुलाला शौर्य कसं पुरस्कार. म्हणजे वाचवतं, किंवा एखाद्या प्राण्यासोबत जे अशक्य आहे का वाघासोबत लढून एखाद्याला बाहेर काढतं. तर ती त्याची इंटेन्सिटी असते की येस मला हे, म्हणजे तेव्हा ती जी तुमच्या ब्रेनमध्ये जे व्हायब्रेशन्स किंवा तुमचे जेव्हा डीएनए ते सगळे चेंज होतात आणि तुमचं असं केमिकल तयार होतं की तुम्ही करू शकता ती गोष्ट. आणि हेच तुम्हाला इथे करायचंय. जेव्हा ती तुमच्या स्वप्नांची तेवढी इंटेन्सिटी होईल ना, तर ऑटोमॅटिकली ते सगळं तयार होईल. नाही होणार, आणि तुम्ही हे करून घेताय हे खूप छान. कारण आतापर्यंत कधीच मॅजिक बुक कम्प्लीट नव्हतं झालं. आता एवढ्या लेवलला गेले त्यावरती कम्प्लीट होणार. आणि आयुष्यात जादू हे होणार हे नक्कीच झाले आता. थँक्यू सो मच. ऍक्च्युली तुम्ही 18व्या दिवसापर्यंतही आलात हेही आमच्यासाठी खूप मोठं आहे. आणि मी तर हेच म्हणते की माझ्या सगळ्या पार्टिसिपंटने मला एक सांगावं की कशी का होईना, पण आम्ही ही बुक यावेळेस कम्प्लीट केली. येस. येस. मॅडम येस मॅम. कंटिन्युअस येते. हो हो. लेट येते थोडी, पण येते. म्हणजे हाच मराठीमध्ये आहे म्हणून अटॅचमेंट आहे की माहिती नाही, पण बऱ्या चांगलं होत आहे फुल सेशन. प्लेजरने केलं जातंय. हा. माझं पण कधी लाईव्ह नाही झालं तर मी रेकॉर्डिंग ऐकते पण करते रेग्युलर. खूप छान. मॅम तुम्ही म्यूट वर आहे. 5 मिनिटं आहे, आपण 1 वाजता वाइंड अप करूया. ओके. सो हम्म. 5 मिनिटं काही बोलायचं असेल तर बोला. मी म्हणून बोलू. बोला. ते तुम्ही म्हणाले ना की जर्नीत येऊन कसं वाटतं, तर जर्नीत येण्याआधी माझं जे हे होतं फिलिंग्स त्या खूप बदलल्यात. असं तर पहिलं खूप असं दिवसाआड वगैरे पण मी मला लगेच रडू यायचं काही असेल तर. पण मी येत्या 18 डेज मध्ये हार्डली एकदा किंवा दोनदा रडली असेल, म्हणजे काही रिझन नाही. आणि हा कंटिन्यू मी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मला सचिन सचिन सुद्धा हे आहेत की कसं काय, म्हणजे ते काही असं पैशाबद्दल एक सीन होता, का असं म्हणतोय खूप आहे आपल्याकडे.
हो, सॉरी सॉरी, माझं चुकलं. युनिव्हर्स आपल्याकडे खूप देतोय नाही का, असं असं त्याचं पण हे झालं. माझ्या आत्ते बहिणीचं मी मध्ये म्हणाले होते, तिचा पुन्हा एकदा फोन आला. तिचे चॅलेंज आहेत थोडे, आणि मी कंटिन्यू तिला सांगतेय की तू काळजी नको करू, तू फक्त हे कर, होणार चांगलं, होणार चांगलं. आजचा तिचा फोन होता, ती गुड्डी जरा मला बरं वाटतंय. वा. म्हणजे ती, हा, तिच्याकडे थोडं चॅलेंज आहे. ती इतकं येऊन नाही, पण तिला मी ते आपण जसे वाक्य बनवून तू म्हण तरी, तू ऍटलीस्ट ऑफिसला गेली ना 15-20 मिनिट्स तरी लिही तरी. तर हम्म. तिचा आज म्हण होता, मला छान वाटतं, म्हणजे थोडं मला बरं वाटतंय. म्हणलं तू कंटिन्यू केलं दीप्ती, तुझ्यात अजून फरक पडेल. येस. असं. तर खरंच मॅजिक आहे. आणि असं क्षणाक्षणाला अशी कोणती तरी गोष्ट घडून जाते की त्याचा रिझल्ट येतो. युट्यूबला मूवी पाहत होतो मी आणि माझी मुलगी आणि ऍडव्हर्टाईज खूप आल्या, येत्या याच्या. सहज सहज म्हणाले मी